तर माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। 14 ऑगस्टला प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये धरणे आंदोलन करणार असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असून त्यापूर्वी 14 ऑगस्टला माधुरींना स्वातंत्र्य मिळावं यासाठी आंदोलन करणार असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय। 14 ऑगस्टला आम्ही प्रत्येक गावामध्ये गाव चावडीवर एक दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहोत। म्हणजे एक पहिला टप्पा म्हणून जनजागृती म्हणून किंवा सरकारला जाग आणण्यासाठी म्हणून एक इशारा म्हणून 14 ऑगस्टला एक दिवस आधी स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी आम्ही धरणं आंदोलन करणार आहोत। तर हिंदूंनीच देवळात चोरी केली, लाज वाटते का? राम मंदिराच्या दानातील चोरीवरून भास्कर जाधवांनी ही टीका केली। प्रभू श्रीरामांच्या नावानं सरकार सत्तेवर आलं असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलं। हे काय सांगतात, हिंदूंना बदनाम करू नका। आता हिंदूंनी देवळाच्या चोऱ्या केल्या, बदनाम दुसरं कोण करतंय? काय पाकिस्तानवाले करताय? हिंदूंनी हिंदूंचं गेलं म्हणाले पळवून। अरे लाजा वाटतात तुम्हाला? सगळ्या बाजूने लुटायचं काम केलंय आणि म्हणून ज्या प्रभू रामचंद्राच्या नावाने सत्तेवर आले, प्रभू रामचंद्राच्या कृपेने सत्तेवर आले, त्या प्रभू रामचंद्राला आपल्याला हात घालावी लागेल, साकडं घालावी लागेल, प्रार्थना करावी लागेल। म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं। प्रचंड पैसा आलाय, प्रचंड अति प्रचंड पैसा आलाय आणि हे सगळे पैसे यांनी खायचा सपाडा लावलेला आहे। म्हणून आपण या सर्वांना कुठेतरी आळा घातला पाहिजे। तर शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा महादेव जानकरांनी आरोप केला। शेतकऱ्यांच्या हातात धतुरा मिळाला आहे असं महादेव जानकर यांनी म्हटलं। सरकारच्या शेतकरी कर्जमाफीवर महादेव जानकरांनी टीका केली। बिलकुल फसवे आहे। राजू शेट्टी बोलले खरं आहे, फसवे आहे। आम्हालाही फोन येतात लोकांचं, कुणाचा कोणाला मेळ लागून देत नाही, अजून करत बी नाहीत। नुसतं आपलं सांगायचं आम्ही कर्जमाफी करतोय म्हणून विद्वानसारखं भाषण करायचं असेंब्लीमध्ये, पण लोकांच्या हातात काय मिळालेलं नाही, धतुरा मिळालेला आहे। त्यामुळे ही नाटकी राज्य सरकारची कर्जमाफी। तर अंधेरी येथील 7 हिल्स रुग्णालयाच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झालाय। 7 हिल्स रुग्णालयाच्या 60 वर्षांच्या नव्या कराराला बीएमसीनं मंजुरी दिली आहे। प्रस्ताव मंजुरी वेळेला काही सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेला डावलून मनसेनं सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर विरोधी सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे 7 हिल्सचा खासगी व्यवस्थापनाचा मार्ग सुकर झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। नाही, आम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं की आमचा विरोध होता। मी विरोध केला, शिवसेना म्हणून विशाखा राऊत यांनी केला, आमचे विठ्ठल लोकरेंनी केला, सगळ्यांनीच केला। परंतु बहुमत त्यांच्याकडे होतं आणि लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं। परंतु हा नुसता आता पास त्यांनी इम्प्रुव्हमेंटमध्ये केलाय, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा पास व्हायला सभागृहात देणार नाही। आणि ह्या प्रस्तावासाठी म्हणजे हे मुंबई महापालिकेने चालवावं यासाठी रस्त्यावरची लढाई देखील